हॅलो, हाय, नमस्कार. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज स्वयंपाकाला करायचे होते कोथिंबीर वडी आणि शेवग्याच्या डाळीची आमटी. तर मस्त असं शेवग्याच्या शेंगा चिरून वगैरे ठेवल्या. हळद, मीठ लावून शिजवत ठेवल्या. सोपी साधीच करायची होती. ह्यावेळेला मसाला न घालता फक्त लसणाची फोडणी आणि कोथिंबीर वड्या करायच्या होत्या. कोथिंबीर आधीच आणून मी नीट करून ठेवलेली. फक्त त्याच्या पानं-पानं घ्यायची असतात कोथिंबीर वडीमध्ये, देठं घ्यायची नाहीत. पानं-पानं घेतली तर त्याची टेस्ट खूप छान लागते. तर कोथिंबीर वगैरे नीट केली, तर त्याच्यासाठी मसाला आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या, जिरे, आलं आणि लसूण घ्यायचं. ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आणि कोथिंबीर स्वच्छ धुवायची, त्याची पाणी निथळून घ्यायचं आणि ती बारीक चिरायची. तर त्याच्यामध्ये आपण बसेल तेवढं बेसन घालायचं, जास्त घालायचं नाही. आपण 1-2 चमचेच घालायचं ते कोथिंबीरला आणि त्याला आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही. ते पाणी सुटतं. तर चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा ओवा क्रश करून घालायचा. ओव्याने कसं टेस्ट खूप छान होते आणि आपल्या पोटासाठी पण बेसन खाल्ल्यामुळे चांगलं असतं. तर मस्त असं मिक्स करून घेतलं बेसनचं पीठ आणि कोथिंबीर आणि असा गोळा झाला. त्याच्यानंतर चाळणीला आपण थोडं तेल लावायचं चिटकू नये म्हणून स्प्रे करायचं आणि त्याच्यामध्ये असे कोथिंबीरची अशी गोल-गोल वळी करायच्या आणि त्याच्यामध्ये ठेवायच्या. गॅसवरती खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आणि त्याच्यानंतर वरती पातेलं ठेवून त्या वड्या शिजत ठेवायच्या. मस्त अशी डाळीची आमटी केलेली, शेवग्याच्या डाळीची आमटी. तोपर्यंत वड्या पण शिजून झालेल्या, चपात्या वगैरे करून झाल्या. जर आपल्याला डीप फ्राय करायचं असलं तर आपण ते डीप फ्राय पण करू शकतो. पण मी जिमला जाते त्यामुळे तेल जास्त खात नाही. त्यामुळे मी शॅलो फ्रायच केलेल्या. शॅलो फ्राय पण छान लागतात. पण डीप फ्रायची चव काय तुम्हाला माहीतच आहे. ते तर खूप टेस्टी लागतात. आणि मस्तपैकी अळूच्या वड्या केलेल्या. आजच्यापुरतं एवढंच होतं.